नमस्कार, श्रद्धा's आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। क्लाउड किचन म्हणजे काय? क्लाउड किचन कसं सुरू करायचं? क्लाउड किचनला काय काय लागणार? याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। क्लाउड किचन म्हणजे काय? जिथून आपण जेवण तयार करणार किंवा जिथं आपण जेवण तयार करतो ती जागा, त्याला म्हणायचं क्लाउड किचन। सोप्या भाषेत सांगायचं तर क्लाउड किचन म्हणजे काय, तर ज्या जागेत आपण जेवण तयार करणार आणि त्याचं आपण ऑनलाईन डिलिव्हरी करणार। ऑनलाईन ॲपवरनं म्हणजेच झोमॅटो असेल, स्विगी असेल, किंवा आपल्याकडं लोक येणार आणि घेऊन जाणार म्हणजेच टेक अवे। या सगळ्याला आपण क्लाउड किचन म्हणतो किंवा क्लाउड किचनपासनं आपण अशा प्रकारे बिझनेस करू शकतो की ऑनलाईन डिलिव्हरी आणि टेक अवे। काय असतं तर डायनिंग नसतं, फक्त टेक अवे। ऑनलाईन घेऊन जाणार किंवा येऊन लोक घेऊन जाणार किंवा स्विगी झोमॅटोकडनं आपण देणार। आता सगळ्यांना पडणारा प्रश्न की क्लाउड किचन सुरू कसं करायचं? आता क्लाउड किचन मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण घरातल्या किचनपासनं क्लाउड किचन सुरू करावं। तुमच्याकडं बजेट असेल, पैसे असतील तर तुम्ही एखाद्या चांगल्या मार्केट प्लेस किंवा चांगल्या पीक जागेत एखादा छोटा गाळा घेऊन क्लाउड किचन सुरू करू शकता। पण मला असं वाटतं की ट्रायल बेसिसवर किंवा नवीन आपण बघणार आहोत तर नेहमीच पहिल्यांदा रिस्क कमी घेता म्हणजेच आपल्या घरातल्या किचनपासनं क्लाउड किचन सुरू करावं असं माझं मत आहे की तिथं थोडंसं इन्व्हेस्टमेंट कमी आणि नवीन तुम्ही करणार आहे तर अनुभव घ्यायला। बिझनेस वाढला तर तुम्ही छान दुसरीकडे एखादा मस्त गाळा घेऊ शकता आणि सुरू करू शकता। तर ह्याच्यासाठी आपल्याला फूड लायसन लागणार आहे। फूड लायसन ऑनलाईन काढायचं आहे, त्याचा व्हिडिओ आपला आहे तो बघा डिटेल वाटल्यास। ऑनलाईन तुम्ही काढलं की 15 ते 30 दिवसात तुमच्या मेलवर त्यांचं येतं की फूड लायसन तुमचं झालंय। 1 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही फूड लायसन काढून ठेवू शकता। हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सगळं सांगितलेलं आहे। तर फूड लायसन आपल्याला काढणं गरजेचं आहे। आता फूड लायसन आलं, तुम्ही घरातनं करणार आहात, हे सगळं झालं की तुम्हाला स्विगी आणि झोमॅटोवर काय करायला लागतं, क्लाउड किचन तुमचं रजिस्टर करायला लागतं किंवा रजिस्ट्रेशन त्याचं करायला लागतं। आता ते कसं करायचं? झोमॅटोवर तुम्हाला करायचं आहे तर झोमॅटो रेस्टॉरंट पार्टनर ॲप हे डाउनलोड करायला लागतं तुम्हाला। ॲप डाउनलोड झालं की तिथं तुम्हाला फॉर्म येतो, तो फॉर्म भरायचा आणि तिथं तुम्हाला ते विचारतात ती सगळी आवश्यक माहिती आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं द्यावी लागतात। सोबत तुमचा मेन्यू म्हणजे तुम्ही काय काय देणार आहात, बाबा पावभाजी असेल, जो काही तुमचा मेनू आहे तो सगळा तिथं तुम्हाला द्यायचा आहे। मेन्यूच्या पुढं तुमची किंमत तिथं दिली गेली पाहिजे, पावभाजी एवढ्याला आहे, एवढ्याला, हे सगळं तुम्हाला तिथं द्यायला लागतं। आणि तुम्हाला काय करायला लागतं, क्लाउड किचन तुम्ही कुठनं करणार आहात तर त्याचा फ्रंट फोटो काढायचा आहे आणि तिथं तुम्हाला अपलोड करायला लागतो। सगळा फॉर्म तुमचा भरून झाला की काय करतं की झोमॅटो तुम्हाला व्हेरीफाय करतं तुमचं सगळी माहिती बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर तुम्हाला काय करतं झोमॅटो लाईव्ह सुरू करतं तुमचं की तुमचं किचन तिथं सुरू होणार आहे। आता तिथं काय होतं तर तुम्हाला तिथं तुमची टायमिंग सेट करायला लागते की बाबा मी इतक्या ते इतक्या वाजता सुरू करणार आहे। आता तुम्हाला नुसतं ब्रेकफास्ट द्यायचं आहे, मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलंय ब्रेकफास्टची आयडिया दिली आहे, तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे तर ब्रेकफास्ट लोक 8 ते 10:30 पर्यंत खातात तर तुम्हाला तेवढंच करायचं आहे। तर ऑन तुम्ही किती 8 ते 10:30 एवढं ठेवू शकता किंवा 11, तुम्हाला जेवढं जमणार आहे तेवढा वेळ तुम्ही ऑन ठेवू शकता। जेव्हा नसेल तेव्हा ऑफ करून टाकायचं। म्हणजे तुमचं काय करायचं आहे, टायमिंग तिथं
द्यायचं आहे की एवढं एवढं ते मी सुरू ठेवणार आहे. आता तुम्हाला त्याच्यावर लगेच ऑर्डर सुरू होतात. आता त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं आहे हा सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. की तुमचे व्हॉट्सअप ग्रुप हे सगळ्यावर तुम्ही मेन्शन करा की मी क्लाउड किचन सुरू केलंय, मी असं केलेलं आहे, माझं झोमॅटो स्विगीवर आहे, टेक अवे आहे. हे सगळं मार्केटिंग तुम्ही काय करा, मार्केटिंग करा. मी जे सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये तसं तुम्ही सगळं केलं की तुम्हाला ऑर्डर यायला सुरुवात होणार आहे झोमॅटोवर आणि स्विगीवर. आता तुम्हाला काय करायला लागणार आहे की झोमॅटोवर ऑर्डर कशा मिळवायच्या ह्याचा थोडा अभ्यास करायला लागणार आहे. आता मी काय करायचे की माझं हॉटेल होतं तेव्हा, की जेव्हा माझ्या एरियात जे माझे कॉम्पिटिटर आहेत म्हणजे इतर हॉटेल्स आहेत तर ते कॉम्पिटिटर्सची टायमिंग, आता ब्रेकफास्ट नाही माझं दिवसभर हॉटेल होतं, तर जेव्हा ते लाईव्ह नसतील म्हणजे त्यांचं टायमिंग बंद झालं असेल तेव्हा ते दिसत नाही आहेत. हे तुम्हाला आत्ता आपल्याला दिसतं झोमॅटो स्विगीवर. ते जेव्हा ते लाईव्ह नसतील तेव्हा मी लाईव्ह असायचे. म्हणजे मग मला काय व्हायचं लोकांना की बाबा हे नाही तर चला इथनं मागवू. मग तिथं तुम्हाला बिझनेस तुमचा व्हायची शक्यता जास्त असते. तिथं सुरुवातीला तुम्हाला 1-2 अशा ऑर्डर्स मिळतील, लगेच तुम्हाला 1000 ऑर्डर मिळणार नाहीत. सुरुवातीला 1-2 ऑर्डर अशा मिळत गेल्या, तुमची फूड क्वालिटी चांगली आहे, प्रेझेंटेशन, पॅकिंग सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुमचं जर खरंच द बेस्ट प्रोडक्ट आहे की तुम्हाला रिपीट ऑर्डर यायला सुरुवात होते. आता काय करायला लागतं की मेनू व्हिजिट ॲड असतात त्या सुरू करा. आता हे जर समजत नसेल तर झोमॅटो रेस्टॉरंट ॲप जे तुम्ही डाउनलोड करणार ना तर त्याच्यावर ट्रेनिंग व्हिडिओ असतात की मिळतात तुम्हाला, कसं करायचं काय करायचं ह्याचे व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले असतात. तर ते व्हिडिओ बघा तुम्ही आणि तुम्हाला डेव्हलप करत जावा की मला काय करायला लागेल मला. आणि जोपर्यंत आपल्या सोप्या भाषेत पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही, तुम्ही सुरू केल्यानंतर हळूहळू गोष्टी तुम्हाला सगळ्या शिकायला मिळतील आणि तुम्ही व्यवस्थितरित्या त्या गोष्टी करू शकाल. की याच्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ बघायला लागतील, त्यांचं काय ट्रेनिंग आहे, कसं करायला लागेल हे सगळं तुम्ही बघायला पाहिजे. आता सगळ्यात ह्याच्यात महत्त्वाचं अजून आहे की तुम्हाला जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा तुम्हाला खूप फास्टरित्या तुमचा मेनू तयार करून पॅकिंग करून तयार ठेवायला लागतं की त्यांची मुलं तिथे येतात आणि ती घेऊन जातात. त्यामुळे झोमॅटो स्विगीवर जेव्हा तुम्ही ऑर्डर तुमची येणार किंवा तुम्ही लाईव्ह असणार तेव्हा तुमचं सगळ्या गोष्टी तयार पाहिजेत. तिथं ऑर्डर आली की लगेच तुमचा पदार्थ करायचा, पॅक करायचा आणि द्यायचा. हे खूप महत्त्वाचं आहे क्लाउड किचनला. तुम्हाला डायरेक्ट म्हणजे तुम्हाला टेकअवे घेऊन जाणारे लोक असतील तर ते 1 मिनिट थांबू शकतात, पण हे स्विगी आणि झोमॅटोवरची असतात ती जास्त वेळ थांबत नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमचं प्रिपरेशन फास्ट करायला लागणार. आता सगळ्यात महत्त्वाचं की किंमत कशी तुम्ही ठरवणार, की कशी ठरवणार किंवा कशी तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची ठरवायला पाहिजे. किंमतीसाठी आता आपण बघूया. आता तुम्हाला प्राइस काय ठरवायची आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा कशी तुम्ही किंमत ठरवणार जेव्हा स्विगी झोमॅटोवर तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकणार. तर तुम्हाला काय करायला लागेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची प्रोडक्शन कॉस्ट काय. मी सोप्या भाषेत तुम्हाला एकदा सांगते. मी पावभाजी जर विकत आहे, पावभाजीची माझी इतर वेळची MRP 80 आहे. त्याचं जर प्रोडक्शन कॉस्ट मला 35 रुपये येते, प्लस माझं प्रॉफिट म्हणजे माझी 80 रुपयात एक पावभाजी आहे. प्लस तुम्हाला काय करायला लागणार आहे, स्विगी किंवा झोमॅटो ह्यांचं जे कमिशन असतं ते त्यात तुम्हाला ॲड करायला लागतं. म्हणजे काय किती % ते त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असतं की 20 रुपये म्हणजे त्यांच्या आहे ना, तुम्ही बघा त्यांचं कमिशन त्यात ॲड करायचं आणि मग तुमची तिथं प्राईस लावायची. म्हणजे 80 माझं सगळं असेल प्रॉफिट सकट, तर त्यांचं कमिशन धरता मला 100 ते 110 रुपये स्विगी झोमॅटोला प्राईस लावायला लागती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. तुमचे मेनू किती आहेत. आणि मला असं वाटतं की परत की क्लाउड किचन जरी तुम्ही करत असाल तरी तुम्ही तुमचे मेन्यू पदार्थ म्हणजे लिमिटेड ठेवा की माझे 4च प्रोडक्ट आहेत
की मी हे 4 प्रोडक्ट विकते म्हणजे तुम्हाला तुमचं हे कमी राहील, काय म्हणतात त्याला, तुमचं तोटा कमी होईल की 4च प्रोडक्ट आहेत, तुम्ही 10-15 प्रोडक्ट की 10-15 पदार्थांचे सगळं खूप इन्व्हेस्टमेंट होती. त्यामुळं तुमचे मेन्यू कमी ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं वेळेत तुम्हाला द्यायला लागणार आहे. तुमचं पॅकिंग, तुमचं क्वालिटी या सगळ्या गोष्टीचा विचार करा. सगळ्या गोष्टी छान करा आणि मस्तपैकी तुमचं क्लाउड किचन चालवा. आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती येईल हे तुमचं, तुम्ही कुठून क्लाउड किचन सुरू करणार आहात ह्याच्यावर आहे. इन्व्हेस्टमेंट तुम्ही घरातनं सुरू करणार असाल तर घरात आपल्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि तुम्ही काय प्रोडक्ट देणार आहात याच्यावर तुमचं आहे. तुम्ही आता जर सँडविचेस आणि हे देणार असाल तर तुम्हाला ओव्हन किंवा त्यांचं जे असतं ते लागणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागेल घरच्या ह्याच्याबरोबर. पिझ्झा बर्गर त्याला पण तुम्हाला OTG लागेल, म्हणजे ओव्हन लागेल. तर तुम्ही जे काही पदार्थ देणार आहात त्याच्यावर तुमची इन्व्हेस्टमेंट अवलंबून आहे. घरातनं करणार असाल तर ठीक आहे, घरात गोष्टी असतात, पण जर बाहेरनं करणार असाल तर तुम्हाला जागेचं भाडं आलं, डिपॉझिट आलं, लाईट बिल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं हे करायला लागणार आणि ती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमची तिथं होणार आहे. त्यामुळे तुम्ही कसं करणार आहे त्याच्यावर तुमची इन्व्हेस्टमेंट अवलंबून आहे. कुठल्या स्वरूपाचा बिझनेस करणार आहे त्याच्यावर तुमची इन्व्हेस्टमेंट अवलंबून आहे. मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. 100% मला त्या प्रोडक्टची खात्री असेल तेव्हा मी माझा व्हिडिओ बनवते आणि मी अपलोड करते. पण मला तुम्ही नवीन आयडिया दिल्यात तर मला थोडा वेळ लागणार आहे, कारण मला स्वतःला असं आहे की माझा प्रोडक्ट चांगला व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय मी तो प्रोडक्ट मी नाही अपलोड करत. त्यामुळं थोडा जर प्रोडक्ट करायला वेळ लागला, तुमचा प्रोडक्ट करून अपलोड करायला वेळ लागला तर थोडं मला माफ करा. कारण मला कसं होतं की नवीन प्रोडक्ट करायचं असेल तर थोडा अभ्यास करायला लागतो. त्यामुळं मी परफेक्ट झाल्याशिवाय शक्यतो नाही व्हिडिओ अपलोड करत. अजून मी पण एक म्हणजे माणूस आहे, सगळ्या गोष्टी बघून मी माझे व्हिडिओ करत असते. तर कुठं चुकलं किंवा काही कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या, तुमचीच मैत्रीण आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे व्हिडिओ बघा की जेणेकरून ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.